जनसुरक्षा कायद्यातल्या तरतुदी काय आहेत, तो किती धोकादायक आहे, त्याच्यामुळे लोकशाहीवर काय घाला घातला जाणार आहे, याच्यावर गेल्या 5-6 महिन्यामध्ये आणि आता मंचावर सुद्धा पुरेसं बोलून झालेलं आहे. लेख लिहून झालेले आहेत, मुलाखती देऊन झालेल्या आहेत आणि विवेचन झालेलं आहे. मुद्दा आहे याचं रास्त विश्लेषण करून ऑपरेटिव्ह पार्ट आपला काय असेल, चुका जर काय झाल्या असतील तर त्या कोणत्या आहेत आणि त्या आम्ही कशा दुरुस्त करणार याचा विचार करण्याचा आणि आज आपल्या परिषदेला आपण निर्धार परिषद नाव दिलेला आहे. त्यामुळे सगळे एकत्र येत तो कायदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडणार हा निर्धार करण्याचा मुद्दा आहे. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आपण मंचावर आहात. मी तुमचं अभिनंदन करतो की आपण आमचं ऐकण्यासाठी थांबलेला आहात आणि आपल्याबद्दलचे काय आम्ही पाहत आलेलो आहे. आपल्या 6 महिन्याच्या काळात आपण लढाऊ पाण्याचे आणि मातीतले कार्यकर्ते आहात. पण या सभागृहामध्ये मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने थोडंसं स्पष्ट बोललं पाहिजे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की हा कायदा हा काही केवळ डाव्यांपुरता नव्हता, हे सर्वांना माहीत होतं. हा कायदा त्यातून प्राप्त होणारे अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या माणसाच्या हातात गेले, RSS बीजेपी यांच्या हातात गेले तर त्याच्यामुळे कुणाचा बंदोबस्त होईल हे काही भिंग लावून शोधण्याची आवश्यकता नव्हती. आम्ही सगळे डावे, हे सगळे विचारवंत, वेगवेगळ्या NGOs 6 महिने प्रयत्न करत होतो आणि सगळ्या लोकांना भेटत होतो की हा कायदा रोखला पाहिजे आणि हे रोखण्याचं रणशिंग जर कुठून फुकायला पाहिजे होतं तर ते ज्या ठिकाणी हा कायदा मांडला जातो त्या विधानसभेतच हे रणशिंग फुकायला पाहिजे होतं. ही महाराष्ट्राची आणि तुमची आमची अपेक्षा होती. सपकाळ साहेब, ते झालं नाही. काय कारण होती त्याच्या विश्लेषणामध्ये हे जाण्याची वेळ नाही, परंतु ते झालं नाही त्याची मोठी किंमत आपल्या सगळ्या लोकशाहीवादी संघटनांना आणि या महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे. आपल्याला ते दुरुस्त करायला पाहिजे. देर आहे दुरुस्त आहे म्हणून आम्ही आपलं सगळ्यांचं अभिनंदन केलं. खरं दुसऱ्या दिवशी लढाई पण झाली मुलकात आहे, ती पण चांगली झाली. उद्धव ठाकरे साहेब स्वतः आले आणि काही प्रतिकार झाला हे मान्य करूया. आज आपण सगळे आमच्या निमंत्रणावर इथे आलात, आम्ही सोबत आहोत हे सांगितलं, त्या कायद्याला विरोध केला याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आहे. पण आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने व्यक्त करतो की एवढ्यावर जबाबदारी संपत नाही. या संबंध लढाईचं नेतृत्व करणं, लोकशाही वाचवण्याचं उत्तरदायित्व घेणं ही केवळ डाव्यांची आणि रणांगणात दररोज आंदोलनात लढतात केवळ त्यांची जबाबदारी नाही. त्या लोकशाहीची चांगली फळं ज्यांना मिळालेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी आहे या कायद्याला विरोध करणं आणि ती निर्णायक लढाई करणं. मी अभिनंदन करतो, वोट चोरीच्या संदर्भात एक चांगलं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. आम्ही सहभागी आहोत आणि एक जबरदस्त कृती आपल्या नेत्यांनी केली आणि एक मार्च परवा निघाला. लढाऊ मार्च होता आणि निर्णायकपणाने देशाचं लक्ष त्या मार्चने वेधून घेतलं. जी वोट चोरी झालेली आहे तो लोकशाहीवर घाला आहे आणि त्यामुळे जो मतदानाचा अधिकार आपल्याला मिळाला त्याच्यावरच घाला जर घातला जात असेल तर आम्ही सगळे एकवटू आणि बंदोबस्त करू हा संदेश वोट चोरीच्या आंदोलनाने दिला. काय थीम होती? जे निवडून गेलेले आहेत आणि जे लोकशाहीवादी आहेत ते सगळे एकत्र आले आणि तुम्ही चालू लागला. त्या मंदिरात बसून जे लोकशाहीचं मंदिर आहे तिथून निर्वाचन आयोगापर्यंत आपण चालू लागला आणि संबंध देशभर एक जबरदस्त चेतना त्या आंदोलनाच्या संदर्भात झाली. आज या मंचावर आम्ही ही अपेक्षा ठेवायची की नाही ठेवायची की या महाराष्ट्रात सुद्धा जे आमच्या पाठिंब्यावर निवडून गेलेले आहेत, ज्यांना लोकशाहीची चाळ आहे आणि जे आमदार म्हणून त्या सभेमध्ये बसलेले आहेत ते या जनसुरक्षा विधेयक काढलं पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्राची स्थापनेचं प्रतीक असलेल्या हुतात्मा चौकातून सगळ्या जनतेला बरोबर घेऊन चालत निघतील आणि राज्यपाल भवनावर धडकतील असा एक निर्णायक लढा तुम्ही करणार का नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या वतीने मला विचारायचा. आम्ही काय करणार मुलकात आहे ते आपण ठरवू. हे डावे काय करणार हे आम्ही ठरवू. कामगार संघटना काय करणार ते आम्ही ठरवू. परंतु जे निवडून दिलेले आहेत ते काय करणार ह्याला जाणीव
करायची आहे. सपकाळ साहेब तुमचं अभिनंदन आहे. मराठीच्या प्रश्नावर तेच का होईना, परंतु आपण आमच्या मित्राला घेऊन सगळीकडे फिरताय आणि हे मराठीचं काय प्रकरण आहे तुम्ही तुमच्या लोकांना सांगताय. एकदा जनसुरक्षा काय प्रकरण आहे हे काँग्रेसच्या नेत्यांना, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना, हे शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रभर नीट समजून सांगण्याची गरज आहे. त्याशिवाय ते जनतेच्या या लढ्यामध्ये उतरणार नाही. ही मुवमेंट आपल्याला घ्यावी लागेल. सपकाळ साहेब वेळ फार कमी आहे आणि मला मागं ठेवलेला आहे. तब्येतीनुसार मला वेळ पण कमी दिलेला आहे. पण एक अजून मुद्दा मला मांडल्याशिवाय खाली बसवणार नाहीये. हा काय कोणत्या मानसिकतेतून सपकाळ साहेब कायदा आणलाय समजून घेतलं पाहिजे. कधी आलाय हा कायदा? 400 पारचा नारा दिला गेलेला होता. जोरदार लढाई झाली आणि 400 पार जाता आलेलं नाहीये. कोणी रोखलं? 2 राज्यांनी रोखलेला आहे. एक राज्य आहे उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य अभिमानानं सांगूया ते आहे महाराष्ट्र. त्यांनी 400 पारचा नारा रोखला. हे 400 पार रोखण्यामध्ये तुम्ही प्रमुख पक्षांनी काय विश्लेषण केलं ते मला माहित नाही, पण 2 कारणं होती ज्याच्यामुळे महाराष्ट्रात 1 खासदार आपण निवडून आणू शकलो. एक, जबरदस्तपणाने तुम्ही एकत्र होता, 3 पक्ष समन्वय होता. नंबर 2, तुमच्या मागे सपोर्ट सिस्टीम होती. आपण विसरून गेला असाल, पण मला आठवण करून दिली पाहिजे की संविधान बचावची निर्भय बडोच्या अंतर्गत मोहीम झाली. गावागावात पत्रकार गेले, बुद्धिजीवी गेले, साहित्यिक गेले, कलाकार गेले. एक वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या बद्दल तयार झाला. त्याचा लाभ 400 पारचा नारा हाणून पाडण्यामध्ये झालेला आहे. तुम्ही विसरले असाल, पण आम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो धसका या सपोर्ट सिस्टीमचा मोदी आणि शहाला मिळालेला आहे, आरएसएसच्या ब्रेनला मिळालेला आहे. त्यांना कळालंय की ही सपोर्ट सिस्टीम खतम केली पाहिजे. ही सपोर्ट सिस्टीम खतम केली पाहिजे. कांद्याचं आंदोलन झालं होतं. कांद्या पट्ट्यामध्ये सगळे खासदार भुईसपाट झालेले आहे. आकडे काढून बघा. दुधाचं आंदोलन झालेलं होतं. दुधाच्या आंदोलनाच्या पट्ट्यात सगळे खासदार भुईसपाट झालेले आहेत. काढून बघा. लॉंग मार्च आणि जे सगळे जनजन जमिनीचे प्रश्न झाले त्या पट्ट्यामध्ये खासदार भुईसपाट झालेले पाडून बघा. हे जे लढणारी लोक आहेत त्यांचे आमदार खासदार कमी असतील हो, सीटही तुम्ही आम्हाला कमी देता, तो पण भाग आहे. परंतु हे जे काय लढतात त्या लढण्याचा परिणाम म्हणून ही लढाई तुम्हाला जिंकता येते. ही सपोर्ट सिस्टीम संपून टाकण्यासाठी जनसुरक्षा कायदा आलेला आहे. हे नीट समजून घ्या. सपोर्ट सिस्टीमचं का व्हायचं सपकाळ साहेब होईल हो, ते होईल. आणि आम्हाला लढण्याची संपून गेलो तर परत उभं राहण्याची सवय आहे. आम्ही परत उभं राहू हो. आमचं काय व्हायचं ते होऊ द्या. पण मृत्यू शय्येवर असणाऱ्या पेशंटचा ऑक्सिजन काढल्यानंतर, सपोर्ट सिस्टीम काढल्यानंतर पेशंट जगत नाही हे पेशंटनी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून लढाई आमची नाही, एक तर आमची नाही, ही सपोर्ट सिस्टीम वाचली पाहिजे. इथले पत्रकार, इथले बुद्धिजीवी, इथले साहित्य, इथले कलाकार, इथले स्टँडिंग कॉमेडियन, इथले फेसबुकवाले, पोस्टवाले, हे सगळे लोक न्यायालय लढाई करणारे, मानवता अधिकारावाले, हे सपोर्ट सिस्टीम नसेल तर ही महाविकास आघाडी आणि लोकशाही वाचवणं हे जरा किती अवघड होईल. हे समजून घेऊन लढाईचं नेतृत्व कोणी करायला पाहिजे याचं मंथन करणारी ही परिषद आहे असं नम्रपणाने मला सांगायचं. शेवटचा मुद्दा सांगून संपवला. समजून घेतलं पाहिजे हा कायदा आला लोकशाहीला घातक आहे, पण मानसिकता काय? मानसिकता मनुवादी मानसिकता आहे. मनुवादी मानसिकता काय आहे? वैदिक काळापासून काही लोकांना असं वाटतंय की काय जो मेंदू वगैरे आहे तो फक्त निवडक लोकांनाच आहे. मग त्या निवडक लोकांनी बोलायचं, ते बाकीच्यांनी सगळ्यांनी मान्य करायचं. ते म्हटले बैल गाभर, आपण 13वा महिना म्हणायचं. हे पक्क मेंटॅलिटी आहे. आणि म्हणून इतर कोणी बोलायचं नाही, इतर आवाज करायचा नाही, इतरांनी विचार करायचा नाही, इतरांनी शिक्षण घ्यायचं नाही, इतरांनी अधिकार मागायचे नाही. ही मनोवादी प्रवृत्ती जी वैदिक काळापासून आलेली आहे त्या वैदिक काळाचं परत एकदा पुनरावृत्ती या महाराष्ट्रात आणि देशात त्यांना करायची आहे. नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी युरोपीय होताना त्यांना 2 गोष्टींचा बंदोबस्त करायचा आहे. तुमची सपोर्ट सिस्टीम आणि दुसरे संविधानावर प्रेम करणारे आणि मनुवादाला टक्कर देणारे ज्या फोर्सेस आहेत त्या त्यांना
संपवायच्या आहे आणि म्हणून निळ्या झेंड्याला मला आव्हान करायचं आहे. नेते त्यांचं राजकारण तडजोडे मला भगत साहेब त्याच्याबद्दल बोलायचं नाही, ते व्यासपीठ नाही. पण दलित जनता अस्वस्थ आहे, तिनं भोगलेलं आहे की मनुवादी व्यवस्था ज्यावेळी येते त्यावेळी बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. ते चटके त्यांनी भोगलेले आहे. केवळ दलितांनी नाही, इथल्या बहुजनांनी, इथल्या कुणब्यांनी, इथल्या सगळ्या लोकांनी या मनुवादी व्यवस्थेचे चटके गावगाड्यामध्ये सगळीकडे भोगलेले आहेत. जनसुरक्षा कायदा येतोय, लोकशाहीचा खात्मा करायला येतोच, पण नवा मनुवाद परत एकदा घेऊन यायला येतोय. एकजूट हवी आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी इथे येऊन सपोर्ट दिला, भाषण केली, जबाबदारी संपली असं होत नाही. नेतृत्व तुम्हाला करावं लागेल, भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल आणि बरोबर उभं राहणार, त्याबद्दलचा वाद नाही आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या डाव्या विचारसरणी बरोबर निळ्या झेंड्याला आंबेडकरी जनतेला आव्हान करायचं आहे की तुम्ही भोगलेलं आहे तेच परत येऊन घातलेलं आहे. या एकजुटीत या, एकत्र येऊन दणका देऊ. असा दणका जो महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडवेल, परत एकदा मनुवादाला गाडलं जाईल, लोकशाहीचा विजय होईल. आपण सगळ्यांनी ऐकलं, आपलं धन्यवाद व्यक्त करतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अंतिम क्षणापर्यंत या लढाईसाठी आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहील हा विश्वास व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम.